नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी आज रोजी 21 जुलै 2026 हे महत्त्वाचं पत्रक या ठिकाणी जाहीर झालंय आणि हे पत्रक सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी बघा, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रलंबित हयात प्रमाणपत्र संदर्भात हे पत्र आहे किंवा हे सूचना देणारा एक महत्त्वाचा आदेश आहे। तर या ठिकाणी बघा, विशेष सहाय्य योजना किंवा विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल, तसेच केंद्र पुरस्कृत विषयाबाबत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना असेल, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त योजना असेल, निवृत्त वेतन योजना असेल व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या सर्व योजना राबवल्या जातात। आणि केंद्र शासनाच्या केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे काढण्यात यावं किंवा सादर करता यावा यासाठी बेनिफिशियरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली या ठिकाणी विकसित करण्यात आली आहे। आणि त्या धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र जमा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलेली आहे। आणि या ठिकाणी बघा, त्या अनुषंगाने बेनिफिशियरी सत्यापन ॲप म्हणजे BSA या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरिता दिनांक 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार राज्य पुरस्कृत या ठिकाणी बघा 38,26,663 लाभार्थ्यांपैकी 25,647 लाभार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र तयार करण्यात आलेले आहेत। उर्वरित 13,26,016 इतके लाभार्थी हयात प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रलंबित आहेत। याबाबत माननीय मुख्य सचिव महोदयांच्या स्तरावरून याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांचे समवेत लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा होणार आहे। त्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या हयात प्रमाणपत्र बेनिफिशियरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे तत्काळ तयार करून घेण्यात यावे अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी अवर सचिव महाराष्ट्र शासन विवेक शिंदे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, हा आकडा समजून घ्या, 13,26,016 इतके लाभार्थी अद्याप राज्यामध्ये बेनिफिशियरी सत्यापन ॲपवरती त्यांची नोंदणी करायचं राहून गेलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सूचना केल्या आहेत की तुमच्या स्तरावर हे सर्व कार्यक्रम आयोजित करून या सर्व लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र काढून घेण्याच्या सूचना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून संबंधित तहसीलदार कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांना केलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याही आजूबाजूच्या ओळखीचे जर कोणी बाकी असेल तर त्यांना लवकरात लवकर सांगा। त्याचबरोबर जर समजा तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमचा बेनिफिशियरी सत्यापन ॲपच्या माध्यमातून हयाती दाखला काढून घ्यावा। तुम्हाला येत नसेल तर ते तुम्हाला मदत करतील। अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं पत्रक या ठिकाणी जाहीर झालं आहे। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।